ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या, गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोंधाचं घोसाळकरांसोबत आधी फेसबुक लाईव्ह मध्ये गोळीबाराचा थरा। पैशांच्या वादातून मॉरिस नोरोंधाचा अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, तर स्वतःवर गोळी झाडत मॉरिसची ही आत्महत्या। मॉरिसचा पीए मेहुल पारिक आणि रोहित साहू पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी एक बंदूक आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली। मॉरिसनं अंगरक्षकाच्या परदेशी पिस्तुलातून गोळीबार केल्याचं उघडकीस। घोसाळकरांची हत्या हे ठाकरे गटातलं गँगवॉर, उदय सामंत यांचा गंभीर आरोप। मॉरिसचं उदात्तीकरण सामनानंच केलं, सामंतांनी सादर केली कात्रणं। फेसबुकच्या माध्यमातून कॉम्प्रोमाइजच्या मागे कोण, सामंतांचा शोध घेण्याचा सल्ला। गोळीबार प्रकरणाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी, योग्य चौकशी होणार, विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न, अजित पवारांचं उत्तर। महाराष्ट्र हे गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य, घोसाळकर गोळीबार प्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी। वैयक्तिक वैमनस्यातून गोळीबाराची घटना, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य, फडणवीसांचं आवाहन, तपास सुरू असल्याचीही माहिती। बाबा सिद्दीकी उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अजित पवारांची माहिती, तर 11 तारखेला इतर काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचं आवाहन केलं। राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून 7 ते 8 जण इच्छुक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, भाजपनं किती जणांना पाठवायचा हा त्यांचा प्रश्न, अजित पवारांचं वक्तव्य। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक, नागपूरच्या संविधान चौकात राहुल गांधींविरोधात आंदोलन। राज्यामध्ये प्राथमिक शाळांच्या वेळा बदलणार, सर्व माध्यमांचे 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।